तर मित्रांनो, करमाळ्यामध्ये CNG पंप झालेला आहे. म्हणजे पहिला परांड्याला CNG पंप होता आणि आता करमाळा तालुक्यात म्हणजे प्रॉपर करमाळ्यात एक CNG पंप झालेला आहे. तर तो कुठं आहे त्याचं लोकेशन वगैरे सगळं आपण सांगणार आहे, कारण आपण आता गॅस भरायला चाललेलो आहे. आणि व्हिडिओ थोडंसं पुढं बघा, तुम्हाला तो रोड, तो कुठला पंप आहे, पंपाचं नाव काय आहे, सगळं तिथलं व्यवस्थित तुम्हाला दाखवलं जाईल. फक्त आपला हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा, कमेंट नका करू, पण व्हिडिओ शेअर जास्तीत जास्त करा, म्हणजे प्रत्येक ड्रायव्हर भावांना आपला CNG पंप करमाळ्यातला झालेला माहीत झालं पाहिजे. तर चला पुढं चलतो, कारण आपल्याला बी गॅस भरायला जायचं आहे. चला, धन्यवाद. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशात इन्फॉर्मेटिव्ह टिप्स तुमच्यापर्यंत येत राहतील. तर हा जो CNG पंप झालेला आहे, आता ह्याचं टायमिंग तर 12 तासाचं असतं आहे, पण ह्याचा जो QR आहे, जो पंपाची अपडेट येते त्याच्यावरती चॅनल, व्हॉट्सअप चॅनल, तर त्या चॅनलचा जो व्हॉट्सअपचा QR आहे तो पण मी आपल्या फेसबुकला शेअर करत आहे. आणि या चॅनलवरती मी तुम्हाला सांगत आहे, जो पंप आहे तो तुम्ही बघू शकता. हा इकडून जो माझ्या पाठीमागून रोड येतो आहे, हा करमाळ्यावरून येत आहे. आणि जो इकडं जो रोड जात आहे तो हा जीवरला जात आहे. इकडून करमाळ्यावरून येतो आणि इकडं जीवरला जातो. तर मौलाईचा माळ, त्या मौलाईच्या माळापासून 1-1.5 जास्तीत जास्त 2 किलोमीटर पुढं आल्यानंतर आपल्या ह्या ठिकाणी बघू शकता HP चा पंप आहे. दिगंबरावजी बागल. आणि करमाळ्यात आल्यानंतर तुम्हाला कोणी सांगेल जेऊर रोड, त्या जेऊर रोडला करमाळ्यापासून 2-3 किलोमीटरवरती हा CNG पंप आहे. तर या ठिकाणी येऊन प्रेशर वगैरे चांगलं असतं आहे. आता नवीन झाले त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम कधी कधी येऊ शकतो, कारण कामगार लोक पण नवीन असतात. पण आता मी जस्ट इथं गॅस भरला आहे फर्स्ट टाईम. मी प्रत्येक वेळेला गावाकडे आल्यानंतर परांड्याला जायचं, पण आता फर्स्ट टाईम भरलेला आहे. तर तुम्ही पण करमाळ्याला आले, तुम्हाला गॅसची गरज लागली तर तुम्ही दिगंबरावजी बागल ह्या CNG पंपावरती येऊन गॅस भरू शकता. HP चा पंप आहे करमाळा जीवर रोडला, करमाळ्यापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर. मौलाईचा माळ क्रॉस करून थोडा पुढं आल्याच्यानंतर हा पंप आहे. आणि ह्याचा जो QR आहे व्हॉट्सअप चॅनलचा, तो आपल्या फेसबुक पेजला मी अपलोड करत आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो QR स्कॅन करून त्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हावे, म्हणजे तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन टाईम टू टाईम भेटत राहील. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, कारण ही माहिती तुमच्यापर्यंत, तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत, तुमच्या रिलेटिव्हपर्यंत गेली पाहिजे. आणि याचा फायदा सगळ्यांना झाला पाहिजे. आपले रिक्षाचालक असतील, कॅब ड्रायव्हर असतील, जे CNGवर ज्या भाऊंच्या गाड्या चालतात, त्यांच्या सगळ्यांसाठी ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह आहे, महत्त्वपूर्ण आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट नाही केलं तर चालेल. तर आपण भेटूया पुढल्यात अशा एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.